आमच्या कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील, सुभाषराव मालपाणी, दोंडीलाल शिरगावे, शिरीषजी देसाई, बाळासाहेब देशमुख, अशोकराव पाटील, अमितजी गाताडे, श्रीकांतजी कांबळे, राजाराम धारवड, तैफुजी मुजावर, दत्ताजी देडे, पूर्णानंदजी सवांसे, माधुरीताई चव्हाण, सादिक जमादार, अभिजित आवळे, जाफर मुजावर, अनुराधाताई पाटील, उत्कर्ष सूर्यवंशीजी, राजेंद्र शिंदेजी, राजाराम धारवडजी, बिल्किस मुजावरजी, अशोक पाटणेजी, जीवन पुनमियाजी, गोविंद कोवीजी, अनेक माझ्या इचलकरंजी परिसरामध्ये विविध संस्थांच्यावर काम करणारे सर्व सन्मान्य आजी माजी पदाधिकारी, मोठ्या संख्येने इथं उपस्थित असणाऱ्या सगळ्या माझ्या मायमाऊली, माझ्या भगिनी, आमच्या मुली, सर्व महिला वर्ग, माझ्या इचलकरंजी परिसरातील जमलेले प्रतिष्ठित नागरिक, महायुतीचे सर्व घटक पक्षाचे आमचे सहकारी आणि ज्यांनी अतिशय आग्रह करून मला इचलकरंजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं राष्ट्रवादी भवन कार्यालयाच्या उद्घाटनाच्या करता आणि त्याला जोडून एक मेळावा जे मी आपल्या सगळ्यांच्या समोर संबोधित करतो, त्या मेळावा हा आयोजित केला ते आपल्या सगळ्यांचे सहकारी विठ्ठलराव चोपडे, जमलेल्या पत्रकार मित्र, अधिकारी वर्ग, बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, इचलकरंजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं आपण सगळेजण इथं आला, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं, सर्व आमच्या सेल प्रमुखांचं, सगळ्या पदाधिकाऱ्यांचं, कार्यकारिणीचं आणि प्रतिष्ठित नागरिकांचं, मायमाऊलींचं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, आपल्या सर्वांचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज, स्वराज्य जननी जिजाऊ माँसाहेब, छत्रपती राजर्षी शाहू महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, या तमाम महामानवांना, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, या सर्वांनाच मी अभिवादन करतो। आजचा दिवस हा भगवान पार्थोनाथ यांचा महापरिनिर्वाण दिन आहे। या निमित्तानं मी सुरुवातीला त्यांना वंदन करतो। भगवान पार्श्वनाथांनी दिलेल्या संदेशावर आपण सर्वांनी वाटचाल करूया असं आवाहन देखील मी सर्व उपस्थित असणाऱ्यांना करतो। ऑगस्ट क्रांती दिनाच्या पासून तुमच्या माझ्या भारत देशातल्या तमाम भारतीयांना अभिमान वाटेल अशा पद्धतीनं हर घर तिरंगा, जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत सगळ्या उभ्या भारत देशात या अभियानाची सुरुवात आपण केलेली आहे आणि 15 ऑगस्टला आपला स्वातंत्र्य दिनापर्यंत चालणाऱ्या या अभियानात विविध कार्यक्रमाचं आयोजन केलेलं। या निमित्तानं मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना, माझ्या महाराष्ट्रातल्या, माझ्या इचलकरंजीच्या सर्व नागरिकांना आणि कार्यकर्त्यांना आवाहन करतो की हर घर तिरंगा हे अभियान यशस्वी होण्यासाठी सर्वांनी झोकून देऊन काम करा अशा प्रकारची विनंती करतो। कारण तुम्ही आम्ही इचलकरंजीमध्ये, कोल्हापूरमध्ये, वेगवेगळ्या भागामध्ये चांद्यापासून बांद्यापर्यंत सुरक्षित आहोत। त्याचं कारण जवान तुमच्या माझ्याकरता, तुमच्या माझ्या भारत मातेचं रक्षण करण्याच्या करता सीमेवर लढतात आणि आपल्या सगळ्या भारतीयांना हा तिरंगा एक स्फूर्ती देतो, प्रेरणा देतो, एक मोठा इतिहास त्याच्या मागे आहे याची पण आपल्याला सगळ्यांना आठवण आहे। आज मी इथं यायचं कारण म्हणजे हे जे कार्यालय उजव्या बाजूला झालेलं आहे, आमच्या विठ्ठलराव चोपड्यांनी अतिशय पुढाकार घेऊन सर्वांगीण विकासाची टिकटिक 24 तास अखंडित अशा पद्धतीचं काम करण्याचा त्यांनी मनोदय त्या ठिकाणी व्यक्त केलेला आहे। हे कार्यालय
पक्षाच्या नेत्यांच्यासाठी, पदाधिकाऱ्यांच्यासाठी, कार्यकर्त्यांच्यासाठी एक संवादाचं केंद्र बनावं। या परिसरातील, माझ्या इचलकरंजी परिसरातील येणाऱ्या नागरिक बंधू भगिनींना त्यांची मतं, विचार, तक्रारी, अडचणी, गाऱ्हाणी मांडण्याचं, त्या सोडून घेण्याचं हक्काचं ठिकाण बनावं, अशा प्रकारचं विनंती आणि अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून मी केली। मी आपल्या सर्वांच्या साक्षीनं या नवीन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विठ्ठलराव चोपड्यांनी पुढाकार घेऊन उघडलेल्या कार्यालयाचं उद्घाटन झालं असं देखील जाहीर करतो आणि त्यांना मनापासून शुभेच्छा देतो। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 1999 साली 10 जूनला शिवाजी पार्कच्या मैदानावर स्थापन झाला। हे रौप्य महोत्सवी वर्ष, त्यामुळे खऱ्या अर्थाने आपल्याला आपल्या पक्षाने तारुण्यात पदार्पण केलं असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही। त्यामुळं महाराष्ट्राच्या विकासासाठी, जनसामान्यांच्या कल्याणासाठी आपल्या सर्वांना झोकून देऊन काम केलं पाहिजे। महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठी आम्ही अनेक चांगल्या योजना गोरगरिबांच्या करता आणतो, मायमाऊलींच्या करता आणतो, युवा युवतींच्या करता आणतो, माझ्या शेतकरी बांधवांच्या करता आणतो आणि ह्या सगळ्या योजना, हे उपक्रम शेवटच्या माणसापर्यंत, शेवटच्या महिलेपर्यंत पोहोचवण्याचं काम हे महायुतीच्याही कार्यकर्त्यांनी केलं पाहिजे, तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याही कार्यकर्त्यांनी ते काम करावं, अशा प्रकारचं आव्हान मी आजच्या सभेच्या निमित्तानं करतो। मला एक गोष्ट इचलकरंजीकरांना सांगायची की महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये विणकर समाजाचं स्थान मोठं आहे। 2 दिवसापूर्वीच मी येवल्याला होतो। येवल्याची काय परिस्थिती आणि तिथली पैठणी जगाच्या बाजारपेठेत कशी लोकप्रिय झालेली आहे, भारतात कशी लोकप्रिय झालेली आहे, माझ्या मायमाऊली, माझ्या महिलांच्या मध्ये किती लोकप्रिय झालेली आहे, हे पण आपण सगळेजण पाहता। परंतु त्याच्यामध्ये जो कष्ट करणारा आमचा विणकर आहे, जो कष्ट करणारा आमचा कामगार आहे, आपल्या बोटात असणाऱ्या कलेच्या जोरावर विणकर समाजाने महाराष्ट्रात सामाजिक जीवनात आपलं एक वेगळं आगळं अशा प्रकारचं स्थान निर्माण केलेलं आहे। हा समाज माझा कष्टाळू आहे, प्रामाणिक आहे, कलापोषक आहे, कलोपासक आहे। ह्या विणकर समाजासह महाराष्ट्रासह देशाच्या विकासात मोलाचं योगदान आहे। माझ्या इचलकरंजीमध्ये प्रामुख्याने साडी आणि कोष्टी हेच प्रामुख्याने विणकर समाजाचे समाज बांधव आहेत आणि विणकर समाजाच्या पिढ्यानपिढ्या आपल्या विणकामातल्या कलाकुसरीने साऱ्या जगाला भुरळ पाडण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। मात्र मागच्या काही वर्षात एक गोष्ट मी मान्य करतो, यांत्रिकीकरणामुळं विणकर समाजाच्या पारंपरिक व्यवसाय थोडासा बाजूला गेलाय। त्यामुळे विणकर समाजातल्या कलाकारांनी दुसरा पेशा निवडलाय। प्रामाणिकपणाच्या जोरावर त्या क्षेत्रात सुद्धा त्यांनी आपला वेगळा ठसा उमटवलाय। ही आनंदाची, समाधानाची, अभिमानाची गोष्ट आहे। परंतु आज माझ्या महाराष्ट्रातल्या यंत्रमागाचं मँचेस्टर म्हणून इचलकरंजीची ओळख आहे। या इचलकरंजीचा वस्त्रोद्योगाला मोठा इतिहास आहे आणि या भागात कापूस पिकत नसताना देखील गेल्या अनेक वर्षापासून इचलकरंजीमध्ये वस्त्रोद्योग टिकून आहे। वाढी वीज दर, मजुरांचे वाढलेले दर, सुतांचा वाढलेला भाव यासह अनेक अडीअडचणीचे मुद्दे आमच्या वस्त्रोद्योगांच्या समोर आहेत। मात्र त्यातून मार्ग काढून वस्त्रोद्योग विभागाला चालना देण्यासाठी राज्य सरकार यांनी एकात्मिक वस्त्र धोरण 2023 ते 28 आणलेलं आहे आणि त्याच्यामध्ये साधारण 25,000 कोटी रुपयाची गुंतवणूक आकर्षित करण्याचं आणि महाराष्ट्रामध्ये माझ्या मालेगाव, येवला, इचलकरंजी ज्या भागामध्ये यंत्रमाग आहेत तिथं 5 लाख लोकांना रोजगार निर्माण करण्याचं आमचं लक्ष्य आहे। आज मला बोलत असताना मगाशी विठ्ठलराव चोपड्यांनी अनेक वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं
इथं मांडले, त्याच्यामध्ये यंत्रमाग वीज बिलाच्या बद्दल त्यांचं म्हणणं आम्ही निर्णय घेतला, परंतु काही बाबतीमध्ये अशी मेख बसलेली आहे, अशी त्याच्यात अडचण आलेली आहे की त्या वीज बिलाचा फायदा माझ्या विणकरांना होत नाही, यंत्रमाग धारकांना होत नाही। खरं तर मीच अर्थमंत्री असताना हा निर्णय घेतलेला आहे। माझी विठ्ठलराव चोपडांना विनंती आहे की सध्या जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये मी सगळीकडे फिरतोय आणि त्याच्यामुळं मंगळवार बुधवार मी मुंबईमध्ये असतो, माझा इथं स्टाफ आलेला आहे, त्यांना मला सगळ्यांना सांगायचंय, चोबे आहेत, विकास पाटील आहेत, वेद पाठक आहेत, की तुम्ही विठ्ठलराव चोपडांना मी ज्या दिवशी मुंबईमध्ये कॅबिनेटच्या निमित्तानं आहे त्या निमित्तानं पाठवून द्या, माझी दिवस त्यांना कळवा। मग तिथं आल्यानंतर मी ऊर्जा विभागाला बोलवीन, वस्त्रोद्योग विभागाच्या सगळ्या अधिकाऱ्यांना बोलवीन आणि जे काही तुमचं दुखणं आहे ते दुखणं फायनान्सवाल्याला पण बोलवीन, ते दुखणं दूर करून तुम्हाला एक त्याच्यात खऱ्या अर्थाने मदत करण्याची भूमिका ही माझ्याकडनं होईल। दुसरा, खरं तर आपल्या इथं वरच्या भागामध्ये पाऊस मोठा पडतो, इचलकरंजीला पिण्याचा पाण्याचा प्रश्न आज देखील गंभीर आहे। देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षाचा काळ लोटला असताना एवढं महत्वाचं शहर, तिथं अनेक लोक, अनेक नाना रंगाचे, नाना ढंगाचे, नाना जातीचे लोक गुण्या गोविंदांनी राहतात आणि तिथं मात्र पाण्याच्या बद्दल सतत काही ना काही प्रश्न निर्माण होतात। त्यांना शुद्ध, चांगलं, भरपूर पाणी ते त्या ठिकाणी मिळू शकत नाही। मी एवढंच या निमित्तानं सांगतो की याच्यात बारकाईनं लक्ष घालून त्याच्यामध्ये माझ्या इचलकरंजीच्या प्रमुखांचं पण मत जाणून घेऊन इचलकरंजीकरांचं हे अनेक वर्षाचं दुखणं दूर करण्याच्या करता राज्याचा अर्थमंत्री म्हणून मी आणि कोल्हापूर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मुश्रीफ साहेब आम्ही दोघंही त्याच्यात लक्ष घालू आणि तुम्हाला न्याय देण्याचं काम त्या बाबतीमध्ये करू। आम्हाला पण खंत आहे की मागे आम्ही याबद्दलचं लक्ष घातलं, परंतु काही ना काही त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी आल्या। इथनं पाणी नको, तिथनं पाणी नको, इकडनं आणलं पाहिजे, तिकडनं आणलं पाहिजे। जे लॉंग टर्मच्या दृष्टीनं माझ्या इचलकरंजीकरांच्या फायद्याचं असेल ते करण्याचं काम आपण इचलकरंजीकरांना विश्वासामध्ये घेऊन त्या बाबतीमध्ये करू। तसंच आमच्या विठ्ठलांनी बोलत असताना एक शेरा पडलेला आहे, शास्त्रीकरांचा त्याच्यामध्ये काही समस्या आहे, त्या देखील सोडवत मागं मी पिंपरी चिंचवडला असं शास्त्रीकरांच्या बाबतीमध्ये लक्ष घालून त्याच्यातनं मार्ग काढलेला आहे। एकत्र बसलं, समस्या समजून घेतली तर मार्ग निघतो। विठ्ठलराव, तुम्ही या आठवड्यात येताय त्यावेळेस वीज बिलाचं, पाण्याचं आणि हा जो काही शास्त्रीच्या संदर्भात शेरा पडलेला क1 याबद्दलचं जे काही दुखणं आहे ते पण मला त्या दिवशी सांगा, मी त्या अधिकाऱ्यांना बोलवीन आणि काय नक्की दुखणं आहे, कॅबिनेट पुढे न्यावं लागेल का मंत्र्याची सहीपर्यंत काम होईल ही चर्चा करून तिथंही आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करू। इथलं तुमचं IGM 300 बेडचं हॉस्पिटल, इतकं चांगलं हॉस्पिटल, परंतु तिथं स्टाफ नाही, तिथं चांगले डॉक्टर नाही, त्याच्यावर आमच्या लोकांना तिथं उपचार मिळत नाही। खरं तर आता वैद्यकीय शिक्षण मंत्री या नात्याने मुश्रीफ साहेबांनी पण त्यांना जे काही स्टाफ लागत होता त्या स्टाफच्या भरतीला आम्ही मान्यता दिली आणि सार्वजनिक आरोग्य विभागाचे पण जे हॉस्पिटल आहे त्याही बद्दल डिपार्टमेंटनी मागणी केली, थोडीशी भरती करण्याच्या करता NPSC त्यामार्फत आम्हाला जावं लागतं। जे कायद्याचं नियमाचं बंधन पाळून आम्हाला निर्णय घ्यावे लागतात, परंतु त्या IGMला पण आपण संबंधितांना त्या दिवशी बोलू, हे चोबे सगळे मुद्दे लिहून घ्या आणि त्याच्यातून जो कमी स्टाफ आहे ते देण्याचं काम करू। नदी प्रदूषणाचा महत्वाचा प्रश्न पंचगंगेचा आहे, काळा ओढा प्रदूषण कमी करण्याच्या करता काही तुमचं प्रपोजल आहे? खरं तर सगळीकडे एवढ्या चांगल्या नदे, नाले, ओढे हे चांगले व्हायचे
परंतु नंतर लोकसंख्या वाढली तसं त्याच्यामध्ये पाणी प्रदूषित झालं, ड्रेनेजचं पाणी सोडण्यात आलं. जे प्रदूषण करणारे इंडस्ट्री आहेत त्यांचं पाणी सोडण्यात आलं आणि त्याचा जबरदस्त फटका नदीच्या काठी असणाऱ्या आमच्या नागरिकांना बसायला लागला. आणि त्याच्यामुळे हेही प्रदूषण कमी करण्याची मागणी आणि झोपडपट्टी पुनर्वसनाचं कामच इथं झालेलं नाही. कोणत्याही योजनेमध्ये ते बसवावं. खरं तर अलीकडे इकॉनॉमी विकर सेक्शनच्या करता देखील घरबांधणीचा कार्यक्रम केंद्र सरकारने 3 कोटी घरं बांधून देण्याचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे. त्याच्यातला काही भाग आपण आपल्या भागामध्ये कसा आणता येईल आणि त्याला तुमच्या झोपडपट्टी धारकांना न्याय कसा देता येईल हेही आपण त्या ठिकाणी पाहू. पुरवठा कार्यालय इथं आहे पण तिथं कार्यालयाबाबत आस्थापना मंजुरी नाहीये आणि त्यामुळे तिथं काम होत नाही. असे छोटे छोटे दुखणे मध्यवर्ती प्रशासकीय इमारत सर्व कार्यालय एकाच इमारतीमध्ये, त्याला आम्ही सेंट्रल बिल्डिंग म्हणतो. राज्यामध्ये अनेक भागामध्ये आम्ही तशा प्रकारच्या सेंट्रल बिल्डिंग तयार केलेल्या आहेत. परंतु आपल्या इथं पण नवी इमारत पाहिजे अशा प्रकारची तुमची मागणी आहे. जागेची उपलब्धता आणि सेंट्रल बिल्डिंग उभं करायची म्हटलं तर जवळपास तिथं आमचं प्रांताचं कार्यालय, तहसीलदारचं कार्यालय, पीडब्ल्यूडीचं कार्यालय, कृषी खात्याचं कार्यालय, जे आमचे वेगवेगळे विभाग आहेत राज्य सरकारचे त्याचे कार्यालय असतात. कालच मी सिन्नरच्या परिसरामध्ये तिथं अतिशय चांगल्या प्रकारे प्रशासकीय इमारतीचं उद्घाटन केलं. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आम्ही तशा इमारती उभ्या केल्या. परंतु याही बद्दल सकाळी मला मी इथं येत असताना भेटलेले होते. आता मी दुपारी पुन्हा तुमचा कार्यक्रम संपून कोल्हापूरला जाणार आहे. तिथं मी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त अशी बैठक लावलेली आहे. त्याच्यामध्ये मी आणि आमचे पालकमंत्री मुश्रीफ साहेब आम्ही दोघंही याबद्दलची माहिती त्या बाबतीमध्ये घेऊ. नाबा घोरपडे स्मारकाच्या बद्दलची मागणी केली. अशा विविध मागण्या आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे या जिल्ह्याचे, या शहराचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव चोपड्यांनी केलेले आहेत. त्याच्यामध्ये एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रतिनिधी आणि राज्य सरकारमध्ये देखील काम करणारा एक प्रतिनिधी यांना त्याने मी आणि लक्ष घालीलच आणि आमचे पालकमंत्री त्याचा पाठपुरावा करतील याबद्दलची ग्वाही आणि विश्वास मी आपल्या तमाम इचलकरंजीकरांना या निमित्तानं देतो. आणि जे काही वस्त्रोद्योगाचे पण प्रश्न आहेत त्याच्याबद्दल मी अर्थसंकल्पामध्ये भरीव तरतूद केलेली आहे. केंद्र सरकारच्या एकात्मिक आणि शाश्वत वस्त्र धोरण 2023-24 मध्ये फार्म, फायबर, फॅब्रिक, फॅशन, फॉरेन एक्सपोर्ट या धोरणाशी सुसंगत अशा प्रकारचं धोरण आपण आणलेलं आहे. आणि राज्यामध्ये उत्पादित कापसावर प्रक्रिया क्षमता येत्या 5 वर्षात 30% वरून 80% वाढवण्याचा आमचा प्रयत्न आहे. अत्याधुनिक पायाभूत सुविधा आणि तांत्रिक प्रगतीला चालना देण्याचं आमचं काम आहे. 5 वर्षात 25,000 कोटी रुपयाची गुंतवणूक आकर्षित करून त्याच्यातनं रोजगार निर्माण करण्याचं आमचं काम आहे. महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देऊन महिला सशक्तीकरणावर भर देणं आमचं काम आहे. अशा पद्धतीनं राज्यात 6 टेक्निकल टेक्सटाईल पार्कचा विकास करणं आणि कुशल मनुष्यबळासाठी कौशल्य विकासावर क्षमता वाढीवर भर देणं आणि रोजगाराच्या संधी देणं हे सगळी कामं आम्ही करतोय. मला माझ्या मायमाऊलीनं मोठ्या संख्येने आलेल्या त्यांची आमच्याकडनं अपेक्षा वाढलेली आहे. मी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये अलीकडं जनसन्मान यात्रा ही सुरू केलेली आहे. कदाचित तुम्हाला प्रश्न पडला असेल किंवा अशा पद्धतीची जनसन्मान यात्रा सुरू करण्यामागचं कारण काय. त्याच्या पाठीमागचं एकच कारण होतं. मी जवळपास 35 वर्ष राज्याच्या राजकारणामध्ये काम करतोय. अनेक अर्थसंकल्प इचलकरंजीकरांना मी सादर केले. मागचा 10वा अर्थसंकल्प मी सादर केला. आर्थिक शिस्त माझी सगळ्यांना विनंती आहे. मागच्यांना दिसत नाही, तुम्ही आता कॅमेरा लावला बसा नुसतं तिथं उभंच राहून बघितलं पाहिजे.
आणि तुमच्या पाठी माझ्या लोकांनी बघायच्या का? हात जोडून विनंती आहे माझी. त्याच्या संदर्भामध्ये मला कुणाला तुम्हाला अपमानित करायचं नाही, परंतु मला सहकार्य करा. माझ्या इचलकरंजीकरांना माझे विचार ऐकू द्या. इचलकरंजीकरांनो, हे सगळं करत असताना मी 4 दिवसापूर्वी ह्या जनसन्मान यात्रेची सुरुवात केलेली आहे. आणि ती यात्रा सुरू केल्यानंतर भागाभागामध्ये गेल्यानंतर इतक्या मोठ्या प्रमाणावर माझ्या मायमाऊली, माझ्या महिला आत्ता पण येताना खूप उत्साहाने त्या स्वागत करतात. त्यांनाही वाटतं की काहीतरी आपल्याला सबलीकरणाच्या करता, आपल्याला प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याच्या करता काही चांगल्या प्रकारच्या योजना आम्ही त्या ठिकाणी आणलेल्या आहेत. मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय की एकंदरीतच हे सगळ्या करण्यापाठीमागचा माझा दृष्टिकोन हा होता की या अर्थसंकल्पामध्ये मी वेगवेगळ्या घटकांची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. महिलांच्या काय समस्या आहे, युवा युवतींच्या काय समस्या आहे, माझ्या शेतकऱ्यांच्या काय समस्या आहे, आणि त्याच्यामध्ये जातीचा, पातीचा, नात्याचा, गोत्याचा विचार केला नाही. समाजातले सर्व गरीब घटक, मग ते कुठल्याही जाती धर्माचे असू द्या, समाजातल्या सर्व आमच्या मुली पण त्या गरीबाच्या पाहिजे. यावेळेस मी राज्यामध्ये फिरतो की मला गरिबी कमी करायची आहे आणि विकास हा मला माझ्या शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी करायचा. महायुतीचं सरकार, एकनाथराव शिंदे, देवेंद्र फडणवीस, मी आणि आमचे सगळी मंत्रिमंडळातील टीम, आम्ही त्या पद्धतीनं झोकून देऊन काम करतो. हे काम करत असताना मला एक गोष्ट जाणवली. आमच्या खुरपणीला जाणाऱ्या ज्या महिला आहेत, आमच्या गोरगरीब घरामध्ये जन्माला आलेल्या किंवा नांदत असणाऱ्या ज्या महिला आहेत, त्याच्यामध्ये धुणं भांडी करणारी, काच गोळा करणारी, कचरा गोळा करणारी, त्याच्यामध्ये झाडू पोतणं करणारी, अशा प्रकारे मोठा वर्ग महिलांचा आहे. आणि त्या 2.5 लाखाच्या आतमध्ये ज्यांचं उत्पन्न आहे अशा महिलांना, 2.5 लाखाच्या आतमध्ये म्हणजे महिन्याला 20,000 एवढंच उत्पन्न असणाऱ्यांना, त्याच्या आतमध्ये ह्या महिलांना आम्ही वय 21 पासून 65 पर्यंत महिन्याला 1,500 रुपये त्यांच्या अकाउंटला टाकण्याचा निर्णय घेतला. महिलांनो, हा निर्णय चांगला आहे का वाईट आहे? चांगला असेल त्यांनी हातवर करा. हो का? मी जातोय तिथं महाराष्ट्रामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर माझ्या बहिणी, माझ्या मायमाऊली ही त्या ठिकाणी त्याचं स्वागत करते. मला एका गोष्टीची गंमत वाटते. विरोधक आमच्यावर टीका करतात. ते म्हणतात ही कसली योजना आणली, चुनावी जुमला म्हणून सांगताय. मायमाऊलींनो, मी शब्दाचा पक्का आहे, महाराष्ट्राला माहिती आहे. हा अजितदादाचा वादा आहे, हा माझा तुम्हाला शब्द आहे. मी शब्द कधी फिरवणार नाही. ही योजना पुढे वर्षानुवर्ष आपल्याला चालवायची. तशा प्रकारचं नियोजन मी अभ्यास करून ती मांडलेली आहे. त्याला मंत्रिमंडळांनी मान्यता दिलेली आहे. उद्याच्या 17 तारखेला दोन्ही आम्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री पुण्यामध्ये, आणि या खात्याचे मंत्री अदिती तटकरे, आम्ही सगळेजण मिळून आम्ही तुमचे अर्ज मागवले. माझ्या मायमाऊलींनी अर्ज भरले, माझ्या बहिणींनी, माझ्या मुलींनी अर्ज भरले. त्या अर्जाची छाननी केली. आलेल्या अर्जापैकी जवळपास साधारण 1,30,00,000 अर्ज हे ग्राह्य धरण्यात आलेले. अजूनही अर्ज भरण्याचं चालू ठेवलेलं आहे. जरी माझ्या महाराष्ट्रातल्या, इचलकरंजीच्या, कोल्हापूरच्या कुठल्याही भागातल्या मायमाऊली आणि माझ्या भगिनीचा अर्ज राहिला असेल, घाबरू नका. जरी ऑगस्टमध्ये अर्ज भरला तरी देखील तुमच्या अकाउंटला तो ग्राह्य झाला की जुलै आणि ऑगस्टचे दोन्ही महिन्याचे 3,000 रुपये डीबीटीद्वारे तुमच्या खात्यामध्ये हे दिले जाणार. मी कोल्हापूरला यायच्या आधी 4 दिवसापूर्वी मी मुंबई सोडली दौऱ्याच्या करता. अर्थमंत्री म्हणून माझ्याकडे फाईल आलेली होती. 6,000 कोटी रुपये या 2 महिन्याच्या करता वाटपाच्या करता पाहिजेत असं त्या फाईलवर लिहिलेलं होतं. मायमाऊलींनो, त्या फाईलवर सही करताना मला 19 तारखेचं रक्षाबंधन आठवलं.
हे आत्ताच माझ्या 2 भगिनींनी मला राखी बांधलेली आहे. भावाच्या नात्याने समोर बसणाऱ्या माझ्या भगिनींना सांगतो की हा भाऊ तुम्हाला कधी वाऱ्यावर सोडणार नाही, हा देखील शब्द मी तुम्हाला देतो. काळजी करू नका. माझी विनंती आहे की हे पैसे तुमच्या अकाउंटला येतील, पुढेही वेगवेगळे पैसे त्या ठिकाणी येतील. त्याच्या संदर्भामध्ये राज्य सरकारची आर्थिक क्षमता, स्थूल उत्पन्न, वेगवेगळ्या प्रकारचा कर, मग जीएसटीचा असेल, एक्साईजचा असेल किंवा आमच्या खरेदी विक्रीचा त्या ठिकाणी नोंदणी विभागाचा असेल, या सगळ्याच्या मध्ये आपलं उत्पन्न वाढत आहे. जवळपास दरवर्षी तुमच्या माझ्या महाराष्ट्राचं देशामध्ये जीएसटीचं उत्पन्न 30 ते 40 हजार कोटीनं वाढत आहे. आपलं बजेट 6.5 लाख कोटीचं आहे आणि त्या 6.5 लाख कोटीमध्ये 3 लाख कोटी मला पेन्शन, पगार आणि त्याच्यामध्ये घेतलेल्या कर्जाचं व्याजाला द्यावे लागतात. बाकीचे पैसे विकासाच्या करता, बाकीचे पैसे त्या ठिकाणी आमच्या वेगवेगळ्या चांगल्या योजनांच्या करता आम्हाला त्या ठिकाणी देता येतात. म्हणून माय माऊलींनो, जरी माग लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं विरोधकांनी फेक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला, माझ्या मागासवर्गीय समाजाला, माझ्या आदिवासी समाजाला सांगितलं आप की बार 400 पार. 400 पार कशाला यांना करायचं? यांना संविधान बदलायचं, यांना त्या ठिकाणी कायदा घटनेमध्ये बदल करायचा आहे, आरक्षण काढायचंय. आम्ही जीव तोडून महाराष्ट्राला सांगत होतो, हे खोटं बोलतायत, चुकीचं बोलतायत, दिशाभूल करतायत, त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. परंतु माझ्या महाराष्ट्रातल्या अनेक भागामध्ये हा मतदार राजा आहे. त्यांनी कुणावर विश्वास ठेवावा व कुणावर ठेवू नये हा तुमचा अधिकार आहे. त्याच्याबद्दल मी विनंती करू शकतो, याच्यापेक्षा जास्त काही करू शकत नाही, पण हात जोडू शकतो. पण मायमाऊली आणि बांधवांनो, ह्या सगळ्याच्या बाबतीमध्ये माझ्या मागासवर्गीय समाजाला वाटायला लागलं की बाबा खरंच आपलं आरक्षण जाईल काय, खरंच संविधानाच्या बद्दल काही निर्णय होईल काय. त्याच्यातनं आदिवासीला पण वाटायला लागलं की आपल्याला ह्याचा फटका बसेल काय. माझ्या अल्पसंख्याक समाजाला वाटायला लागलं, आम्ही एक सीएए कायदा केंद्राने केला. तो कशाला केला? भारताच्या बाहेर जे आपले भारतीय माग स्वातंत्र्य मिळाल्यानंतर गेलेले आहेत आणि त्यांना पुन्हा भारतात यायचं असेल तर त्यांना कुठल्या तरी कायद्याची गरज होती. तशा प्रकारचे प्रसंग निर्माण झाले. माझ्या बांगलादेशामध्ये मोठ्या प्रमाणावर हिंदू समाज भयभीत झालेला आहे. हे आपण टीव्ही चॅनल आणि वृत्तपत्रामध्ये वाचलेलं आहे. त्यांना उद्या आणायचं म्हटलं तर कायद्याचं कुठली अडचण येऊ नये. त्यावेळेस बांगलादेशमध्ये गडबड नव्हती, परंतु आता ती झालेली आहे. पण त्यावेळेस युक्रेनला गडबड झालेली होती, त्यावेळेस इस्रायलला गडबड चालू होती, त्यावेळेस वेगवेगळ्या भागामध्ये रशिया आणि युक्रेनचं युद्ध होतं. रशियामधले आपले लोक घाबरलेले होते. अशा पद्धतीनं तुमच्या माझ्या देशातल्या, जगातल्या वेगवेगळ्या देशामध्ये एक परिस्थिती बिकट निर्माण झालेली होती. मग माझ्या भारतीयांनो, मग माझ्या महाराष्ट्रातल्या जनते हो, मग माझ्या कोल्हापूरच्या जनते हो, इचलकरंजी वासियांनो, जर आपल्या माणसांना परत सुरक्षित आणण्याच्या करता सीएए कायदा केला, बिघडलं काय? पण केलं काय? आमच्या विरोधकांनी आमच्या अल्पसंख्याक समाजाला सांगितलं, आता त्या लोकांना आणणार आणि तुम्हाला बाहेर पाठवणार, तुम्हाला कुठंतरी बांगलादेश, पाकिस्तानमध्ये पाठवणार. आणि तशा पद्धतीनं एक भीती त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली. त्याच्यातून वेगवेगळ्या पद्धतीनं काही मेसेज आले आणि हाही घटक आमच्यापासून दूर गेला. आज काय घडतं? आज या आमच्या समाजाने ज्यांना मतदान केलं त्यांनी मधल्या काळामध्ये एक बिल आणण्याचा प्रयत्न या आपल्या जमिनींच्या संदर्भामध्ये, म्हणजे कुठल्या जमिनी? वक्फ बोर्डाच्या, त्याच्याबद्दल काही कायदा आणण्याचा प्रयत्न झाला. त्याच्यामध्ये ते जॉईंट सिलेक्ट कमिटीकडे गेलेलं आहे.
त्याच्यामध्ये सर्व राजकीय पक्षाचे खासदार आमदार राज्यसभा लोकसभा हे त्याचे मेंबर आहेत. त्याच्यामध्ये चर्चा केली जाणार. उद्याच्याला चर्चा करत असताना कुठल्याही घटकावर अन्याय होऊ नये अशा पद्धतीचं चर्चा तिथं होणार. तिथं नितीश कुमार आहे, तिथं चंद्रबाबू नायडू आहे, तिथं शिंदे साहेबांचे पण खासदार आहेत, तिथं त्या ठिकाणी पासवान साहेबांचे खासदार आहेत. पण फेक निरेटिव्ह डेव्हलप करायचा. लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं देशामध्ये वेगळं चित्र निर्माण झालं, परंतु आपल्या महाराष्ट्रामध्ये आम्हाला फटका बसला. त्याची नोंद आम्ही घेतली आणि म्हणूनच जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं आम्ही महाराष्ट्रातल्या जनतेला सांगतोय की बाबांनो, आम्ही सगळेजण संविधानाचा आदर करतोय, आम्ही संविधान दिन साजरा करतोय. आम्ही मंत्रिमंडळाचा राष्ट्रपती भवनाच्या समोर शपथविधी झाला त्यावेळेस संविधानाला नमस्कार करून पुढची सगळी कारवाई झाली. एनडीएची मीटिंग देखील संविधानाला नमस्कार करून झाले. आज संविधान भवन सगळीकडे बांधण्याचा निर्णय आम्ही घेतला. एवढं सगळं करत असताना का चुकीच्या गोष्टीवर आपण विश्वास ठेवता? का दिशाभूल करणाऱ्या विरोधकांच्या आरोपांना आपण बळी पडता? माझी विनंती आहे की उलट अल्पसंख्याक समाजाच्या करता आम्ही सरकारमध्ये असताना आम्ही काय केलं? मधल्या काळामध्ये पुसेसावळी का पुसेगावला एक घटना घडली. तिथं पहिला पोचला तो अजित पवार पोचला. तिथं सगळ्यांना आधार देण्याचा, दिलासा देण्याचं काम केलं. विशाळवाडीच्या मध्ये लोकसभेच्या निवडणुकीची शाही देखील पुसली गेलेली नव्हती. तिथं काय झालं? कुणी केलं? तिथं देखील हाच अजित पवार गेला आणि त्या सगळ्यांना सांत्वन केलं, त्यांना आधार देण्याचं. निष्पाप लोक, काय त्यांचा दोष होता? का त्यांच्या गाड्या फोडल्या गेल्या? का त्यांच्या मोटरसायकल स्कूटर जाळल्या गेल्या? अहो, शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा काय? 18 पगड जाती 12 बलुतेदारांना बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्या शिवाजी महाराजांच्या पुढे आपण नतमस्तक होतो. त्यांचा इतिहास ऐकल्यानंतर अंगावर आजही शहारा निर्माण होतो. शारे उभे राहतात. ही परिस्थिती आहे. परंतु काही जण वेगळ्या पद्धतीचं राजकारण करायचा प्रयत्न करतायत, स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करतायत. याच माझ्या, जसं आम्ही बहुजन समाजाच्या करता सारथी काढलं, मागासवर्गीय समाजाच्या करता बार्टी काढलं, ओबीसी समाजाच्या करता आम्ही महाज्योती काढलं, आमच्या आदिवासी समाजाच्या करता आम्ही टाटी काढलं. आमचा मातंग समाज आमच्याकडे मागण्या करत होता की दादा, सरकार आम्हाला महाराष्ट्र सरकारमधल्या मंत्र्यांना विनंती करायची, मुख्यमंत्र्यांना विनंती करायची की आमच्या करता काही करा. बार्टीचा उपयोग आम्हाला जास्त होत नाही, त्यांच्या करता आरटी ही संस्था आम्ही काढली. आम्ही काम करणारे आहोत, आम्ही वेळ मारून देणारे नाही. ह्या गोष्टीची आठवण या इचलकरंजीच्या सभेच्या निमित्तानं मला इचलकरंजीकरांना नाही द्यायची आणि महाराष्ट्राला पण द्यायची. इथपर्यंत आम्ही थांबलो नाही. माझ्या अल्पसंख्याक समाजाच्या करता मार्टी अनेक राज्यकर्ते आले, अनेक सरकार झाली, काँग्रेसची सरकार झाली, मतं घेतली काँग्रेसने, परंतु कधी मार्टी ही संस्था काढण्याचा प्रयत्न केला नाही. आता मात्र आम्ही सरकारमध्ये असताना मार्टी काढून दाखवलं. अल्पसंख्याक समाज त्याचा कधी विचार करणार आहे का? नाही. त्याच्या संदर्भामध्ये हे जे काही चाललेलं आहे, आम्हालाही वाटतं सर्व धर्म समभाव, सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी अतिशय गुण्या गोविंदानी या महाराष्ट्रात राहावं, या भारतात राहावं, पण भारतीय म्हणून राहावं. शेवटी आज ऑलिम्पिक चाललेलं आहे. आज आपले खेळाडू तिथं वेगवेगळ्या प्रकारे पारितोषिक मिळवत आहेत, मेडल मिळवत आहेत. आज दुपारी देखील आम्ही त्या ठिकाणी त्यांच्या आई वडिलांचा सत्कार इथं आयोजित केलेला आहे कोल्हापूरला. या गोष्टी आपण ध्यानात घ्या. तुमच्या माझ्या भागामध्ये देखील तेजस्विनी सावंत, त्याच्या संदर्भात सोबत कितीतरी चांगले चांगले खेळाडू तुमच्या माझ्या कोल्हापूरच्या मातीमध्ये निर्माण होतात. याची आठवण आपण ठेवली पाहिजे आणि त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. ते काम आम्ही त्या ठिकाणी करतोय. परंतु काही जण दिशाभूल करण्याचं काम करतायत. माझ्या
आया बहिणींना, माझ्या माय माऊलींना, माझ्या युवक युवतींना आणि सर्व जाती धर्माच्या माझ्या सहकाऱ्यांना विनंती आहे की बाबांनो, राजकारणाच्या करता राजकारणाच्या पलीकडे जाऊन समाजकारण केलं पाहिजे, मानवांचे विचार ऐकले पाहिजे, त्या रस्त्याने पुढे जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे। आता आम्ही इतर समाजाच्या मुलींना मोफत शिक्षण नव्हतं, ती खंत आमच्या मनामध्ये होते। मागासवर्गीय समाज, आदिवासी समाज, त्या मुली कुठलंही शिक्षण घेऊ शकतात, त्याचा खर्च सरकार करतं। पण आम्हाला इतर समाजाच्या मुली म्हणल्या, आम्ही गरीब आई वडिलांच्या पोटी जन्माला आलो, परंतु वेगळ्या समाजामध्ये आलो म्हणून आम्हाला शिक्षण घेता येणार नाही। आम्ही इतके दिवस त्यांना 50% फी आम्ही उच्च शिक्षणाच्या करता देत होतो। मी पुन्हा माझ्या फायनान्सच्या लोकांना बोलवलं आणि त्यांना विचारलं की याला किती अधिकचे पैसे लागतील। त्यांनी सांगितलं 1,500 कोटी रुपये अधिकचे लागतील। आम्ही निर्णय घेतला, अर्थसंकल्पात जाहीर केलं, ज्या गरीब घरामध्ये जन्माला आलेल्या मुलीला कॉलेजचं शिक्षण घेण्याच्या करता आई वडिलांच्याकडे पैसे नसले तर 50% दिलेल्या रकमेमध्ये देखील तिला अधिकचे पैसे टाकता येत नसतील आणि ती शिक्षणापासून वंचित राहत असेल तर तिला राहिलेले पण 50% रक्कम राज्य सरकार देईल, अशा प्रकारचा निर्णय आम्ही घेतला। आता त्या गरीबाच्या मुलींना डॉक्टर व्हावं, इंजिनियर व्हावं, सीईओ, पायलट व्हावं, जे कुठलं शिक्षण तिला घ्यायचं असेल ते तिनं घ्यावं। तिचा खर्च, आई वडील तिचे गरीब आहे, ती इतर समाजामध्ये जन्माला आलेली आहे म्हणून ह्या महाराष्ट्रामध्ये तिला शिक्षणापासून आम्ही वंचित ठेवणार नाही, अशा प्रकारचा निर्णय ह्या महायुतीच्या सरकारने घेतलाय। 3 सिलेंडरच्या बद्दल आणि बाकीच्या बद्दल आमच्या मुश्रीफ साहेबांनी सांगितलं, मी जास्त वेळ घेत नाही, परंतु माझ्या माय माऊलींच्या करता, माझ्या भगिनींच्या करता, त्यांच्या कल्याणाच्या करता, त्यांच्या सबलीकरणाच्या करता हे सरकार कटिबद्ध आहे आणि त्या पद्धतीने यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये मी अनेक योजना आणण्याचा प्रयत्न केला की लोक म्हणतील की या योजना उलगडकीच्या आहेत। अजिबात नाही। तुम्ही आमच्या पाठीशी ताकद उभी करा, तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या, तुम्ही त्या ठिकाणी महायुतीचे उमेदवार, आम्ही घड्याळाचं चिन्ह घेऊन, आम्ही धनुष्यबाणाचं चिन्ह घेऊन, आम्ही त्या ठिकाणी कमळाचं चिन्ह घेऊन जिथं जिथं उभे करू तिथं तिथं तुम्ही आम्हाला पाठबळ द्या। खोट्या नाट्या प्रचाराला आपण बळी पडू नका। लेक लाडकी योजना, मुलीचा जन्म झाला आणि ती 18 वर्षाची होईपर्यंत तिला 1,01,000 टप्प्याटप्प्यामध्ये मिळतील, अशा प्रकारची पण लेक लाडकी योजना आम्ही त्या ठिकाणी आणलेली आहे। पिंक ई रिक्षा योजना ही 17 शहरामध्ये पहिल्या टप्प्यात 10,000 महिलांना रिक्षा खरेदी करण्याच्या करता आम्ही ते अर्थसहाय्य करतोय। महिलांच्या डोक्यावरचा हंडा उतरवण्याचं काम, लखपती दिदी करण्याचं काम, अशा अनेक शुभमंगल सामुदायिक नोंदणीकृत विवाह योजना करण्याचं काम ह्या आम्ही केल्या, ह्या आम्ही आणल्या। पण त्यामध्ये आता विरोधक म्हणायला लागले, बघा हे फक्त बहिणींनाच देतात, बहिणींनाच देतात, महिलांनाच देतात, भावांचं काय, भावांचं काय? भावांना देखील 3 हॉर्सपॉवर, 5 हॉर्सपॉवर, 7.5 हॉर्सपॉवरची पंप इलेक्ट्रिक मोटारी, त्याचं वीज बिल आम्ही माफ केलेलं आहे, त्यांनी भरायचं नाही। त्यांनी त्यांची शेतीवाडी करावी, इथून पुढचं वीज बिल भरायचं नाही, मागचं वीज बिल द्यायचं नाही, तुम्ही तुमची शेतीवाडी चांगली करा। हे माझ्या भावंडांच्या करता नाही आम्ही योजना आणली, 15,000 कोटीची जबाबदारी आम्ही उचलली। आपल्या भागामध्ये दूध होतं, गाईच्या दुधाला 5 रुपये लिटर अनुदान देण्याचा निर्णय आम्ही भावांच्या करता नाही घेतला। प्रशिक्षणार्थींच्या करता 6,000, 8,000, 10,000 स्टायपंड देण्याचं काम हे आमच्या भावांच्या करता, बहिणींच्या करता आम्ही नाही केलं। आम्ही आमच्या मुलींच्या करता, मुलांच्या करता हा निर्णय नाही घेतला। या देखील गोष्टी आम्ही करूया। अशा पद्धतीनं एक सर्व समावेशक अर्थसंकल्प आम्ही या कालच्या अर्थसंकल्पामध्ये सादर केलेला आहे। मला इचलकरंजीकरांना सांगायचं आहे, आज केंद्रामध्ये जे सरकार आहे त्या सरकारला आम्ही काही हक्कांनी सांगू शकतो, उद्या कांदा उत्पादकाचा काही प्रश्न असेल, ऊस उत्पादकाचा काही प्रश्न असेल, उद्या केंद्राचा अधिकचा निधी आणण्याचा प्रश्न असेल, तर आमचं विचाराचं सरकार इथं आलं
तर आम्ही केंद्रामध्ये जाऊन त्यांना सांगू हे आपल्याला केलं पाहिजे. त्या आंध्र प्रदेशने आणि बिहारने करून दाखवलं, त्यांना निधी मिळाला. आम्ही पण पहिल्या कॅबिनेटमध्ये आपलं पालघरचं वाढवण बंदर साधारण 75,000 कोटी रुपयाचं मंजूर करून घेतलं. कॅबिनेटने मान्यता दिली. केंद्राचा पैसा आहे. 10-12 लाख मुला मुलींना तिथं रोजगार मिळणार आहे. इतर पण इंडस्ट्री आणण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. लवकरच आपल्या महाराष्ट्रामध्ये भागाभागामध्ये आत्ता गडचिरोलीला आम्ही त्या ठिकाणी भूमिपूजन करून आलो. इस्पातच्या संदर्भातला प्लांटचं तिथं लॉइड प्लांट मोठा आलेला आहे. जिंदलचे 2 प्लांट आपल्या महाराष्ट्रात येत आहेत. टोयोटा किर्लोस्करचे प्लांट आपला संभाजीनगरला येत आहे. अशा पद्धतीनं आम्ही इंडस्ट्रीला देखील एक चालना देण्याचं काम केलेलं आहे. अशा खूप काही योजना आम्ही करतोय. विठ्ठलराव, तुम्ही एक अतिशय चांगलं अशा पद्धतीचं इथं कार्यालय उभं केलं, त्याबद्दल तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. तुमचे मी मनापासून आभार मानतो. आणि आपण राज्याचं हित, सर्वसामान्यांचं कल्याण आणि आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कसा वाढेल याबद्दलचा आपण सगळेजण मिळून प्रयत्न करूया. त्याच्यामध्ये सर्व घटकाला न्याय देण्याचं काम आपण ह्या निमित्तानं करूया. आणि ह्या ज्या काही योजना आणलेल्या आहेत या योजनांच्या मध्ये विरोधकांच्या पोटामध्ये दुखायला लागलेलं आहे आणि त्याच्यामुळे ते वाटेल तशा प्रकारचा आरोप करायला लागलेले आहेत. परंतु लोकसभेला आपण त्यांच्या म्हणण्याला साथ दिली, परंतु खरं काय घडलं हे आता आपल्याला कळालेलं आहे. आता मात्र विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपण महायुतीला साथ द्या आणि आम्ही आणलेल्या चांगल्या चांगल्या योजना पुढेही तुमच्याकरता कायमच्या चालू राहाव्यात अशा प्रकारे आपण त्या ठिकाणी काम करा. अशा पद्धतीनं आपलं पवित्र बहुमोल अशा प्रकारचं पाठिंबा आणि बटन दाबण्याचं काम हे आपण उद्याच्या काळामध्ये करावं असं माझ्या माय माऊलींना, माझ्या बहिणींना, माझ्या बांधवांना, शेतकरी बांधवांना सगळ्यांना आव्हान करतो. तरुण तरुणींना आव्हान करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.